Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, आता वाजले आहेत सकाळचे 10. आम्ही रेडी झालो आहोत. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो प्लीज स्टे. व्हेरी गुड मॉर्निंग. चला, आई रेडी आणि छान दिसते ॲज युजल. रचना पण रेडी झाली आहे. चलो लेट्स गो. यू आर ऑलरेडी लेट. चला. चल चष्मा घ्या. आईस पॅक्स घेतले का? आले नायशा कीर्ती बाय. गुड मॉर्निंग. सो नायसाचं आज वॅकेशन आहे. आज आहे तिला स्कूलला सुट्टी, म्हणून बाबांनी पण सुट्टी घेतली. चलो. समोसाची साईज मी फर्स्ट टाइम एवढीशी बघितली. 2 समोसे तरी द्या. नंतर समजलं समोसाची साईज एवढी. पण खूप कॉस्टली आहे. तिकीट आहे 200 रुपये आणि खाणं आलंय 1500 रुपये. समोसे चांगले आहेत. ते ह्याचे आहेत आपलेवाले, ते सेमवाले नाही आहेत, गुरुवाले नाही. किती रडली रचना, किती रडली. हो, मला पण खूप दिवसांनी म्हणजे हा मराठी पिक्चर आवडला. ॲक्च्युली म्हणजे खूप दिवसांनी आवडला आणि नाना पाटेकर वगैरे म्हणजे घरातल्या फॅमिलीने बघण्यासारखं आहे. म्हणजे खूपच आवडला एकदम. मी रडले नाही पण आवडला. रचना किती रडली? भरपूर नॉन स्टॉप. खूप म्हणजे स्टार्टिंगला एवढं हसवलं आणि नंतर एवढं रडवलं. चांगला होता ना ॲक्च्युली. जे आपण आपल्या ब्लॉगमध्ये सांगतो की आपण काहीच आपल्या आयुष्यात प्रेडिक्ट नाही करू शकत. एव्हरीथिंग अबाउट दॅट. इज ऑल अबाउट दॅट. एक ॲक्च्युली जर खूप सारे डायलॉग्स आहेत जे मला एकदम असे लागले. बट एक जो डायलॉग होता ते म्हणजे सण वर्षातनं एकदा येतो, पण प्रत्येक क्षणाला सण कसं बनवायचं हे आपल्या हातात आहे. अमेझिंग आहे. नाही आपण जे ब्लॉगमध्ये म्हणजे घरची स्टोरी आहे सगळी. नाही, आपण जे ब्लॉगमधनं सांगण्याचा प्रयत्न करतो की आजचा दिवस जगा, सगळं ते म्हणजे एवढं ते असं फील करून गेलंय ना, एकदम मस्त छान. मला पण आवडलं. बाबा मला खूपच वाईट वाटत. ट्विस्ट आहे, आम्हाला ते नाही सांगायचंय, पण ज्यांनी अजूनपर्यंत नसेल ना पाहिलं आणि ज्या लोकांना असं वाटतं की यु नो मनी इज एव्हरीथिंग आणि फॅमिलीला टाईम कधीतरी पुढे जाऊन देऊ असं जे टाइम स्लॉट्स करतात की पैशाला 50 इयर्स पर्यंत आम्ही खूप कमवू, मग नंतर मुलांना टाईम देऊ, फॅमिलीला टाईम देऊ, त्या लोकांसाठी ते मस्ट वॉच आहे हा मूवी. मस्ट वॉच. आजचा क्षण जगा. प्रेडिक्ट नाही करू शकत पुढे उद्या काय होणार. मस्त. मला तिथे एंड होईपर्यंत रडून येत होतं. नाही छानच होतं. मला पण आवडलं. समोर
नको झालंय मला. सेम बर्थडे 24 जानेवारी. हॅपी बर्थडे. अरे तुला चालेल चालेल ना आपण सेम कशाला पाहिजे आवाज अरे तुला चालेल. मी बोलली त्यांना आपण एकदा सेम जाऊ. हे तुझं नाव तर आलं आणि आमच्या तिथे आणि नेहमी म्हणजे मला असं वाटत होतं की भेटावं फायनली आपण भेटतो. आम्ही दोघं सेम बर्थडे शेअर करतो. सेम सेम सेम. खूप इच्छा होती ते उघडायचं तुला आताला विचार उघडायचं असतं का नव्हतं कधी. सनी दादा थँक्यू. वाटलं नव्हतं कधी आपण असं भेटू. नेहमी इच्छा असायची भेटू अजून पण मला चालेल. Naisa say hi. Naisa, कितीला आहे बोल? Naisa. Naisa. Hi, कशी आहे तू? तुझं नाव? मानसी. एकदम मस्त. बाय बोल. पण त्याच्यावरती तुला ते कस्टमाइज करता नाही येणार. ह्याच्यावर तुला काही लावता येईल. ओके तसं हे लाव पण टेडीबिअर लाव. नायसा हाय कर. तुला हाय करते. तिकडे बघून बोल. तिच्याकडे बघ. तिच्याकडे बघ. तिला असते का बघ. तुझं नाव काय बाळा? हा मस्त नाव आहे. कोणी ठेवलं आईने की बाबाने? दोघांनी. आई लगेच दोघांची नावं घेतात. क्यूट आहेस ग. मला ऐकत येतेच आमच्याकडं. तिला मगापासून बोलायचं गोड आहेस. नायसा अशी करते ती. तू करतेस असं गुड गर्ल. बाय. पेपा पिग. आम्ही पेपा पिग बोलतो. तिला वेगळं पाहिजे. काय बोलावं. प्रिन्सेसचा आहे का प्रिन्सेस? नायसा प्रिन्सेसचा विनी द पू आहे. नाही हे नाही तिला आवडत. मला चूज करू. नायसा तिला चूज करू दे बाबा. यू टेक पेपा पिग. पेपा पिग घे नायसा. हा घे बघ. नायसा बघ लावतात ते. एक काढू माझ्यातला एक काढू. मग 2-2 होती. कोणता काढायचा आहे? गार्डन बंद झाले आता सगळे. कुठे फ्रुट्स घ्यायला. काकी बरोबर. आज काकी शॉपिंग करणार आहे. टॉय नाहीये तिथे. फक्त भाज्यांचे आणि फळांचा मार्केट लागलाय.
सो आम्ही आता चाललो खाली. आमच्या इथे मस्त कॉम्प्लेक्स मध्ये मार्केट लागलंय. एवढं लेट काय मिळतंय एवढं लेट ऍक्च्युली फक्त शेवटचे 40 मिनिट्स राहिलेत. काय बनवलं? कधी? फ्लावर वास. ती बोलते फ्लावर वास बनवले आणि फ्लावरच नाही टाकले तुम्ही त्यात. किती तिथे एवढा गोंगाट त्या फ्लावर वास वरनं. चल. आणि आम्ही कधी केलंय बोला क्राफ्टचं होमवर्क? काल रात्री 2:30 वाजता. जी आतापासूनच एवढा 2:30 वाला अभ्यास करायला लागले. हो बोलते अभ्यास. तुम्ही 10th ला गेल्यावर काय कराल? ठीक आहे. जास्त फ्रुट्स घ्यायचे नाही. नायसा जो पाहिजे तोच फ्रूट घे. नायसाला सगळे फ्रुट्स आवडतात. नायसाची उडी पण आणि आहे आणि प्रॉपर लाईट बीट लावलेली आहे. काय घेऊया? नायसा फ्रुट्स घेऊया का पहिले? द मोमेंट कळलंय की सगळे लिफी व्हेजिटेबल 10 रुपयाला वहिनींनी बघा. हे मी पण सगळेच उचललेत. पण बनाना दे दो. हा छे दे ना. छे भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत. मायसा बघा आमची. काय 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 घेतलं आपण सांग. कोणते कोणते फ्रुट्स घेतले? बनाना, ऍपल, ऑरेंज आणि ग्रेप्स. नायसाचं सगळं फेवरेट. आणि मी खूप सारं गाजर घेतलेत बिकॉज फायनली आता मी परत एकदा गाजर हलवा बनव. आणि मी परत गाजर सुद्धा घेतलेले आहेत बिकॉज गाजर हलवा मी बनवेल. माझ्याकडे खवा सुद्धा आहे. लास्ट टाइम जेव्हा बनवलं तेव्हा एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये झालं म्हणून मी यावेळेस 2 किलो घेतलेले आहे. आणि हे सगळे जे लिफी व्हेजिटेबल्स आहेत हे 10-10 रुपयाला आहे. म्हणजे बऱ्यापैकी कॉस्ट सेमच आहे जी आम्हाला बाहेर मिळते. आम्ही जर गेलो तर हे डायरेक्ट APMC मार्केटमधनं त्यांनी स्टॉल लाईक त्या लोकांना बोलवले आणि त्यांनी इथे स्टॉल लावलेला आहे. आणि आमच्यासाठी ते खूप कन्व्हिनियंट झालं आहे. सो इट्स बीन लॉंग टाईम. आम्ही आजीला भेटलो नाही आहोत म्हणून आज आम्ही आजीला भेटायला चाललो. आणि सनीसुद्धा आहे घरी. आम्ही प्लॅन केलं लेट्स गो एकत्रच भेटू. आईसुद्धा आहेत आमच्याबरोबर. ओळखलं काय आजी? वहिनी ओळखलं का? माझा कलर तिला व्हायब्रंट वाटतो. ओळखलं का? कोण आहे? आपलंच आहे. चल काळजी घे. रत्नाला ओळखलं? आजीचं खूप प्रेम होतं. आजीचं नाती त्यांच्यासाठी जगते. माझे त्यांचे शब्द माझ्या एकदम चांगले आहेत. पप्पा गेल्यानंतर खूप आजीला भेटून खूप छान वाटलं. एकदम आजीचं सगळ्या जुन्या आठवणी एकदम येतात, ताज्या होतात. एकदम आजीला बघितलं तर एकदम आमचं एकदम रचना ह्याच्यावरती नातींवर एवढं प्रेम. एकदम त्यांच्यासाठी मी अजय गेल्यानंतर ना मी त्यांच्यासाठी जगते एकदम. आणि खरं त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं. एकदम एवढी टापटीप व्यवस्थित राहणीमान पण त्यांचं एकदम खूप छान. आज असं बघून खूप वाईट वाटतं. म्हणजे कसं ना एकदम म्हणजे ओळखत नाही. आता तर शब्द पण नाही फुटत आहेत.
ते खूपच वाईट वाटतंय की असं बघून. एवढी ऍक्टिव्ह त्यांना असं होतं ना तेव्हा खूप दुःख होते. म्हणून जास्त वाईट वाटतं की एवढी ऍक्टिव्ह, एवढी बोलणारी, एवढी बाई ऍक्टिव्ह म्हणजे त्या झोपायला सुद्धा बघितलं ना सगळ्यात पार्टिसिपेट घेऊन येणार छोटा नॅपकिन का तेल लागायला नको. म्हणजे एवढं मी पहिल्यांदाच अशी बाई बघितली असेल आयुष्यात. एवढ्या वयात पण टापटीप एकदम राहणीमान त्यांचं होतं. आणि त्यांना आता असं बघून एवढं दुःख होत आहे. काहीच त्यांना हे नाही होत ना, म्हणजे ओळखत नाहीत ना त्या अजिबात. हो ती झोपलेली ना मध्ये, झोपेत उठली ना म्हणून वेगळ्या झोपलेली. नशीब एवढं पॉप्युलर आपले बंद झालं. काका मिक्स फुल आहे, पाव किलोचे 2-2. खूप छान फुल आहे का, एकदम फ्रेश मस्त. हो रात्री 12:30 खूप वर्षांनी अशी म्हणजे आता वापरत नाही ना ही, नाही तर पहिली कशी हळदी कुंकवाला आता रोज आपण देतो ना. आणि एकदम फ्रेश आहे ना. आणखी नाही ना उद्या. नाही चला चला गाजरचा हलवा बनवायचा आहे उद्या. मस्त फळं मिळालेली आहेत आमच्याकडे. मला असं वाटतं आफ्टर कोविड आज मार्केट लागलेलं, कारण खूप लोकांना कन्व्हिनियंट नाही होत जे पण जॉबला वगैरे जातात. मग त्यांना म्हणजे त्यांचं आयडिया सगळ्यांचा विचार वगैरे करून, सो त्यांचा कन्व्हिनियन्स बघून मला असं वाटतं सोसायटीमध्ये त्यांनी मार्केट स्टार्ट केलं आणि ते खरंच खूपच कन्व्हिनियंट झालं. म्हणजे एवढं मस्त मस्त भाज्या आणल्या. मला ते ठेवायला लागतील, नाही तर ते आजकाल मला कांद्याची पण जास्त आवडायला लागली. खातो मी. आजचा दिवस खरंच खूप छान होता विथ लॉट्स ऑफ इमोशन्स. मी आज मी खूप हसली सुद्धा आणि मी आज खूप इमोशनल सुद्धा झाली आहे. कधी कधी असे मोमेंट्स येतात ना जे आपल्याला खूप इमोशनल करून जातात. एक तर ते मूवी जो मी पाहिला ती खूप मी रिलेट करू शकली आमच्या लाईफ बरोबर. जसं आम्ही म्हणतो आणि मी म्हटली सुद्धा की लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. म्हणून आत्ताचा जो टाइम आहे ना तो जगून घ्या. खूप लोक आम्हाला असं म्हणतात की अरे तुम्ही खूप फिरतात, हे आम्ही तुम्हाला नेहमीच व्लॉगमध्ये बोलतो, बट देर इज सम रिझन आणि आम्हाला उद्या कोणत्याच गोष्टीसाठी रिग्रेट नाही फील करून द्यायचं आहे. आणि तेच आम्ही सगळेच ॲक्च्युली तसं लाईफ जगतो. असं नाही की आमच्या लाईफमध्ये पण काही दुःख नाही आहे किंवा अप्स अँड डाऊन्स येत नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. बट त्याला कसं सामोरं जायचं हे सगळं आपल्या हातात आहे. तर जसं मी ते मगाशी बोलली त्या ते मूवीचा डायलॉग मी ते परत एकदा तुम्हाला सांगेल की वर्षातला सण हा एकदाच येतो, बट प्रत्येक क्षणाला सण कसं बनवायचं हे सगळं आपल्या हातात आहे. आणि दॅट इज सो व्हेरी ट्रू. जे ते नाना पाटेकरांनी जे एवढं छान वेनी ते पोर्ट्रे केले ना मूवीमध्ये, ते मला एवढं आवडलं आहे. का आलं तुला आमच्या रूममध्ये? आणि त्याच बरोबर आजीला जेव्हा आज भेटली तर अजून इमोशन, म्हणजे सगळे जे इमोशन्स आहेत ना ते एकदम 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 असे बाहेर आले. तिला बघितल्या क्षणी मला एवढं रडू आलं ना, कारण जसं आई म्हटल्या की आजीला आम्ही कधीच असं बघितलं नाही. मला सगळे माझे आधीचे मोमेंट्स आठवले. मी जेव्हा कॉलेजला जायची तेव्हा ती कशी म्हणजे दुधाच्या ग्लासच्या बाजूला 50 रुपीज ठेवायची आणि मला म्हणायची की दिस इज युअर पॉकेट मनी, आणि ती मला रोज ते 50 रुपीज ठेवायची. बट मी ते सेव्ह करायची आणि म्हणजे असं नाही की मला रोज 50 रुपीज मिळतात तर मी ते रोज खर्च करू. अँड लहानपणीचे तिचं ते रोज स्टोरी सांगण्याची पद्धत, मग आम्हाला कधी एसे रायटिंगमध्ये निबंध लिहिण्यात वगैरे प्रॉब्लेम यायचा तर त्याला ती हेल्प करायची. तुझे खूप सारे इमोशन्स ना सगळे एकत्र आले आणि मला एवढं रडू आलं ना की मला
मला खरंच सावरत नव्हतं. आई गोवामध्ये आणि मी तिला तिथे व्हिडिओ कॉल केला, सो ती सुद्धा मला तेच म्हणत होती की इट्स ओके, म्हणजे काही गोष्टी आपल्या हातात नाहीये. आता ती ज्या फेजमधनं चालली आहे त्याला आपण काय करू पण नाही शकत. जस्ट वी कॅन होप, लाईक असं यु नो खूप सारं तिला प्रेम देऊ शकतो विथ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आता मी तर खूप लहान आहे पण खूपच खूप सगळं इमोशन्स एकत्र आज आले आणि ठीक आहे, बट लाईफ मस्ट गो ऑन, आपण असंच म्हणायचं. आणि तुम्ही सुद्धा असंच खूप सारं प्रेम वाटत राहा. एवढंच सांगेल की लाईफ कसं जगायचं आहे हे आपल्या हातात आहे. कोण काय बोलतोय ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, बिकॉज इफ यू थिंक यू आर राईट देन यू आर राईट. तुम्ही तुमचं लाईफ जगत राहा. आपण कोणाला दुखवत नाही ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि स्वतःला खुश ठेवा. असं चला, ह्या नोटवर मी हा ब्लॉग एंड करते. वाजले आहे 1:15. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय. ठेवलंय तर छान आहेत ना, एकदम ताज्या आहेत ग भाज्या. हे बघा ना, मेथीची भाजी 10 रुपये. त्या दिवशी आणलेली तर 30 रुपयाला मेथीची होती. मस्त आहे. ते सगळं ठेवून देते.